आणि म्हणून मी बाळकेनाथाने ज्या वेळेस वाढदिवस असतात त्यावेळेला मी ही संधी आवर्जून देतो, आवर्जून लोकांना मोटिवेट करतो आणि त्यातून जाणवतं की खरंच तो परिवार प्रेम करतोय एकमेकावर. पण बऱ्याच वेळेला ते बोलून न दाखवल्यामुळे ते प्रेम आतल्यात राहतं. बरोबर. आतल्यात ते प्रेम ठेवण्यापेक्षा त्याला कुठेतरी त्या विचारांना शब्दांमधून बाहेर काढलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण ते व्यक्त करत नाही तोपर्यंत समोरच्याला कळत नाही. आणि वडील ही असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांना शांत शब्दांमध्ये गुंता प्रेम करत असत. जसं आपल्याला माहित आहे की बालपणापासून ते 85 वर्षापर्यंत 43 वर्ष अंकलनी हा प्रवास पूर्ण केलेला आहे. या 43 वर्षामध्ये त्यांचं शालेय शिक्षण, त्यांचा विवाह, त्यांचा मोठा मुलगा, लहान मुलगा, त्यानंतर त्यांची मुली, त्यानंतर सुनबाई, त्यानंतर नातवंड, हा एवढा मोठा प्रवास त्यांनी झेललेला आहे. आणि या प्रवासामधून अनेक प्रकारचे सुख दुःख अडीअडचणी त्याग संघर्ष या सगळ्या गोष्टींना ते सामोरे गेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टीला सामोरे जात असताना कधी कधी थँक्यू म्हणायचं राहून जात. बघ आता त्यांच्या मुलांनी त्याला थँक्यू म्हटलं नक्कीच मुलाच्या डोळ्याची कोर ओली झाली, इकडे वडिलांच्या डोळ्याची कोर जी आहे ती बरोबर ओली आहे. झाली. हॅलो, ते माझ्या बरोबर आहात का? हो, आहेत आणि ना. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये या गोष्टी लयास जात आहेत. आई वडिलांविषयीचं प्रेम आणि हे मला हे आनंद वाटतो की आज एवढ्या मोठ्या संख्येने त्यांची मुलं त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करतायत. वाढदिवस साजरा करतायत ही खूप मोठी गोष्ट आहे. यामध्ये सगळ्या गोष्टी दिसून येतात. कारण आजकालची तरुण पिढी जी आज 12, 13, 14, 15 वर्षाची मुलं आहेत ती आपल्या आई वडिलांना उद्धट रीतीने बोलतायत, रागवतात. आज आपल्याला 10, 12 वर्षाच्या मुलाला बोलता येतं का? हॅलो, आहे वस्तुस्थिती समाजामध्ये घडत असलेल्या घटना. आई वडिलांना मी एक व्हॉट्सअपला एक स्टोरी बघितली, पाहिलं की आईने मोबाईल खेळायला बंदी केली. 12, 7वी 8वीचा मुलगा असेल त्याने